सरकारच्या तिजोरीत पैसा नाही याचा फटका फक्त आणि फक्त शेतकऱ्यांनी सहन करायचा का? मग एवढी जर तिजोरी तुमच्या अडचणीत आहे तर एक काम करा, हे सगळे जे त्यांचे शासकीय बंगले आहेत मंत्र्यांचे हे विका, त्यांच्या गाड्या विका, कारण त्यांची ऐपत आहे हॉटेलमध्ये राहण्याची, मंत्र्यांची त्यांची ऐपत आहे स्वतःची गाडी घेऊन फिरण्याची. हे सगळे शासकीय बंगले काढा आणि याच्यातून जो पैसा उभा होईल तो पैसा आमच्या राहिलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये टाका. ही मागणी घेऊन 27 ऑगस्टला 27 ऑगस्ट 2026ला सकाळी 10 वाजता मंत्रालयासमोरचे जे मंत्र्यांचे बंगले आहेत त्याचा प्रतिकात्मक लिलाव आपण करणार आहोत. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी, किंबहुना आपल्या शेतकऱ्यांचं घराणं मांडण्यासाठी हे आंदोलन आहे. आणि लिलावामध्ये जशी पद्धत असते तशा पद्धतीचा लिलाव या बंगल्यांचा नाव घेऊन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे सरकारला आपल्याला दिशा द्यायची आहे की अशा पद्धतीचा जो लिलाव आम्ही केला हाच लिलाव तुम्ही करा. आणि एरवी तुम्ही सगळ्या प्रॉपर्टी अंबानी अदानीच्या घशात तर घालतायच, तुम्ही काय शिल्लक ठेवलं? मग आताही तुम्ही हे बंगले विका, या बंगल्याचं काही काम नाहीये. तसे अनेक आमदार, अनेक मंत्री मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात. मंत्र्यांना, आमदारांना पैशाची कमीच नाहीये. फार अगदी बोटावर मोजणे इतके किंवा 1, 2, 3 लोक असतील की ज्यांची परिस्थिती तशी नाहीये आमदार म्हणून. सरकारच्या